1960चा जो कायदा आहे प्राणी अधिनियम यानुसार गोहत्यास बंदी आहे. गोहत्यास बंदी म्हणण्यापेक्षा गाय आणि वासरू म्हणजे गोरा आणि गाय याला आपण बळी देऊ शकत नाही. तर त्या आधारे एक बातमी भेटली होती जामनेरमध्ये का बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जनावर आणलेले आहे. सदरची गोष्ट ही वरिष्ठांना सांगितली आम्ही. त्यानुसार आज 5 ते 6 ठिकाणी आम्ही कारवाई करून जवळजवळ 60-65 जनावरं ताब्यात घेतलेले आहे. यामध्ये गाई वासरू किती आहेत सर आणि इतर जे कोणते जनावर? आता ती संख्या आपण आला नाही अजून, दाखल करताच्या वेळेसच ती संख्या घेऊ आपण सर्व ती, तर तुम्हाला तेव्हा कळवण्यात येईल. हे सगळे जनावर कत्तलीसाठी आणले गेले होते का? याची माहिती भेटली का? याची माहिती भेटली होती आम्हाला गुप्त बातमीदाराकडनं. असे असे जनावर जे बकरी ईद आहे त्यासाठी बळी देण्यासाठी आणलेले होते. आणि आरोपींची संख्या अजून निश्चित झाली नाही. गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे. ज्यावेळेस गुन्हा दाखल होईल त्यानंतर आपण सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित देण्यात येईल. गाईंना कुठे पाठवण्यात आलंय सर? गाई आणि जे वासरू गोरे वगैरे ते आपण बापना गोशाळेत पाठवलेले तिथे, कारण मोठी शाळा आहे आणि ठेवण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित असल्याने आपण त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. जामनेरमध्ये कुठल्या कत्तलखान्यासाठी परवानगी आहे का? कुठे गाई किंवा जामनेरमध्ये आपल्याकडं कुठेही अधिकृत कत्तलखाना नाही आहे. टेम्परवरी ज्यावेळेस प्रोग्राम असतात त्यावेळेस शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना परवानगी देण्यात येत असते. सर या गाई सर ज्या शेतकऱ्यांच्या असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांना कशा प्राप्त होतील? जे गाई आणि बैल आहेत तर त्यांना कशा मिळतील? नाही, असं जर काही आढळलं तर आपण निश्चितच त्यांच्यावर पण अन्याय होऊन देणार नाही. तात्पर्य असे सर त्या जे जनावर आपण जप्त केलेले आहे त्यात काही चोरीचे जनावर आहेत असं काही आपण तपास केलेला आहे किंवा चौकशी करणार आहोत? तर त्या अनुषंगाने पण तपास करू. चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. त्या अनुषंगाने पण आपण तपास करू. आणि जर खरोखर एखाद्या शेतकऱ्याचं जर असेल जो शेतीसाठी वापरतो सुधारचं पशुधन, तर आपण त्याचा पण विचार करू. सगळ्या बाबींनी तपास करू. यापुढे अशा घटना होऊ नये त्यासाठी आपण जामनेरवासियांना काय आवाहन करू इच्छितो? माझं तर सर्व मुस्लिम बांधवांना आव्हान आहे का आपण जे शासनाने जे दिलेलं आहे त्याचाच बळी द्यावा. इतर प्राण्यांचा बळी देऊ नये. दिल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, काही इंस्टाग्रामवर कोणी जर काही अफवा पसरत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. आजच्या कारवाई दरम्यान काही अनुचित प्रकार घडला आहे का? नाही, आता थोडंफार तर लोक गर्दी करतात बघणाऱ्यांची, पण असं काही विशेष वगैरे का असं काही जाणवलं नाही आम्हाला. त्याच्यात काही म्हटलं तर बघायला लोक येतच असतात पोलिसांनंतर, पण असं काही विरोध वगैरे काही लोकांनी केला नाही. नगरपालिकेवाले तिथे वाटतं आपल्याला किती जनावर जमा केलेलं, कारण हेलो हेलो दादा, मैं घर में क्या बोल रहे थे? हाँ 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 हेलो हेलो हाँ